हे काय? आय लव्ह यू. डू यू लव्ह मी? हे काय बोलतोस तू? अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आहे का? तेवढं इंग्रजी कळतं मला, पण हे काय बोलतोयस तू? थांब, मी समीर साहेबांना सांगते. समीर. नाही नाही नाही, अगं तसं नाहीये ग. मग कसं आहे? प्रॅक्टिस करतोय. अगं म्हणजे ह्या दिवशी ना तुम्हाला जी मुलगा किंवा मुलगी आवडते ना त्यांना असं गुलाब द्यायचं आणि सांगायचं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आहे का? त्याच्याने काय होतं? अगं असं जेव्हा आपण सांगतो ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हा ती व्यक्ती हो म्हणते आणि मग आपल्याला कळतं तिचं पण आपल्यावर प्रेम आहे. हो? काय भारी आयडिया आहे. हा. अगं अगं माझी प्रॅक्टिस. मालक, ओ मालक, ओ काय हो? मला सांगा, तुम्ही शोभाताईंना कधी प्रपोज केलंय का? ही काय नवीन भानगड आहे? ते राहू द्या, तुम्ही मला सांगा, प्रपोज केलंय का तुम्ही? नाही हो, त्याची कधी गरजच नाही पडली. हा, म्हणूनच ना शोभाताई तुमच्याशी असं वागता. तुम्ही एक काम करा, तुम्ही शोभाताईंना प्रपोज करा, मग त्या हो म्हणतील, मग समजा चांगलं होईल, मग त्या बी तुमच्यावर प्रेम करायला लागतील. ना असं एकदम कसं प्रपोज करणार? असं करा ना तुम्ही, आजच प्रपोज करा ना. नाही येणार त्याची बोल आहे. शोभाताई आल्या, आज प्रपोज करा. मला काय बी नाही माहिती, आज प्रपोज करायचं तुम्ही. हो असं एकदम. काय रे मोन्या, काय किती झालं? आवाज दिला तुला? हो कुठे ठेवलंय ना, काय सापडणार आहे? त्या गोळ्या तरी कमी पडतं तिला सगळं. शी. शोभा, काय? मला तुला काहीतरी सांगायचंय. हा मग बोल ना, एक गोष्ट धड सापडेल तर. शोभा ऐक ना, मला काहीतरी अरे सांगायचं. बोल, माझे कान उघडेत, बोल. हो पण शोभा ऐक ना. काय चाललंय? काय बोलायचं ते बोल ना. सारखं शोभा 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 काय चाललंय? काय आहे? हे काय काही शोधतेस का? तुला मदत करू का? अरे ओवा कुठे ठेवले? आईचं पोट दुखतंय. ओ वा. नाही, ते दिवाळी चकलीसाठी आणला होता ना, तो कदाचित संपला असेल. अरे देवा, अरे मग आणून नाही का ठेवायचं? आता काय करू मी? नाही कदाचित शिल्लक पण असेल, काय सांगता येत नाही, शोधावं लागेल. मी शोधतो, थांब ना. कशाला? नको, तू शोधणार म्हणजे झालं. त्याविषयी समीर भाऊजींकडे काही गोळी मिळते का बघते. पण मी दिला असता. ओ ओ हाव. शोभा ऐक, शोभा शोभा ऐक. मालक, अरे बाप, तुम्ही का प्रपोज नाही केलं? अहो तुम्हाला बघितलं ना तिच्याशी बोलताना कसं थत्त पप्पा हालत खराब होते माझी. मी काय प्रपोज करणार तिला? मालक तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आपण ना, हा, तुम्हाला जर बोलता येत नसेल ना तर तुम्ही शोभाताईंना पत्र लिहा. पत्र? हा, पण हे सगळं करणं आवश्यक आहे का? मग केलंच पाहिजे काय सगळं? होय, हे केलंच पाहिजे. तुम्ही शोभाताईंना पत्र लिहायचं म्हणजे लिहायचं. असं एकदम नाही. नाही नाही, लिहायचं. हे घ्या, या या पत्र लिहा. हे घ्या, मला घ्या. हा, पत्र लिहा, लिहा. हा, हा, थांबा थांबा. हा, लिहा. मालक लिहा, तुम्ही जमेल तुम्हाला. अहो नाही, असं एकदम मालक जमेल तुम्हाला, लिहा तर. हो लिहा. बर थांबा, प्रयत्न करतो. तुम्ही असं बघत राहिलात तर नाही लिहिता येणार. असं तुम्ही सारखं बघत राहिलात तर काय मालक तुम्ही बी ना. बरं तुम्ही लिहा, या इकडे बघते. श्री मोहन म्हात्रे, पाठारे चाळ, पहिला माळा, घाटकोपर 400086, दिनांक 17/11/2017. प्रति सौभाग्यवती
शोभा म्हात्रे. मालक झालं का? नाही काय लिहू ते कळत नाहीये. काय लिहू मला प्रयत्न करा ना. तर विषय प्रेम व्यक्त करण्याबाबत. महोदया, शोभा, तू मला लग्नासाठी होकार का दिलास त्याचा आजपर्यंत विचार करतो. तुला माझ्यामुळे नेहमीच त्रास होतो, पण तू कधी तक्रार केली नाही. उलट माझ्या चुकांवर पांघरून घालत आलीस. नेहमी मला सांभाळून घेतलंस. तुझ्यासाठी मी आजवर काहीच करू शकलो नाही. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे देखील मी आजपर्यंत तुला कधीच सांगितलं नाही, याची जाणीव मला आज झाली. आणि म्हणून मी तुझ्यासाठी आज हे पत्र लिहित आहे. हे पत्र लिहित असताना खरं तर मला खूप भीती वाटतेय. हात आणि हातातलं पेन दोन्ही थरथरच आहे. पण एखादी सुई जशी धाग्याविना अर्धवट आहे, तसाच मी तुझ्याशिवाय. असंच सुई दोऱ्यासारखं एकत्र राहून आपल्या संसाराची गोधडी शिवायला मला मदत करशील का? धन्यवाद. आपला विश्वासू मोहन म्हात्रे. झालं मालक? झालं, लिहून झालं. झालं? हो, हे बघा. बघू. मालक मस्त लिहिलंय. हो ना, हा मस्त लिहि. शोभाला कोण देणार? तुम्ही. मी ना, माझी नाही हिंमत. खरंच शक्य नाही मला देणं. हो मालक, आपण एक काम करूया. हा, आपण ना अशा ठिकाणी ठेवूया की शोभत आहे ना ते पटकन दिसल. चालेल, ते चालेल. एक वेळ. हा, कुठे ठेवायचं? कुठे ठेवायचं? इकडे कपाटात? कपाटात तुम्ही म्हणाल नाही, की? कपाटात नाही. कुठे ठेवायचं मालक? हा मालक, तिकडे. आपण ना इथे ठेवूया. हो न्या. ऐक दे. काय ग, तू कधी आलीस? आत्ताच आले. ए ग, पाणी दे जरा. हा. वर खाली करून ना पायाचे तुकडे पडलेत माझ्या. अरे अरे बघ, आईसाठी सुद्धा जेवण कर. तिच्यात काय ताकद नाही आता बाई. वय. दे. काय चाललंय? तेल दे रे जरा. ऐक पाय दुखतात माझे. मी काय म्हणतो, तू शोभा, हे बघ, इथे डोकं ठेवून झोप. म्हणजे काय, मी तेल देतो. ठीक आहे. मी इथे झोपतो. इथे मी कुठेही झोपेन. तुला काय करायचंय? पायाला तेल. हा, तेल लावून दे. पायाला तेल लावून देतो. हा, तू ये, चल, तेल लावून दे. हो, तेल लाव. ऐक ओ शोभा वहिनी, तुम्हाला लीलावती मावशी बोलवतायत. कशाला आता? त्यांच्या पोटात दुखतं वाटतं. अरे देवा, काय नाही, स्वस्त बसू देणार नाही. तू जा, मी येते. जा. बरं. ऐक आले मी. ओवा बघते ऐका कोणाकडे. ती बघ. काय रे मोहन्या, तुला किती वेळा सांगितलं तुझ्या मेजरमेंटचे कागद इथे तिथे टाकू नकोस, मी फाडून टाकीन म्हणून. ऐकणार नाही हा माणूस. बघ, हे घे. मालक, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी हाय ना, मी करीन काहीतरी. नको, जाऊ दे. हो, हे नको. हे असलं नाही जमणार मला. काही जाऊ दे. नको. ते द्या मला, मी जोडते ते. नाही 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 नाही. अहो, काही होणार नाही. नको, जाऊ दे. तुम्ही ना पत्र बित्र जाऊ दे. तुम्ही ना आता
शोभाताईंना ना गुलाबाचं फुल द्या. हो, हे तर नाहीच जमणार मला. हे एक वेळ नाही नको अहो, हे असं कसं नाही जमणार? प्रयत्न तर करा. नाही जमणार. हो. मालक माझं ऐका, नाही तर मी आता तुमच्या चिरून ना शोभाताईंना फुल देईन. नाही, असलं काही करू नका प्लीज. नाही मग जा प्रयत्न तर करा. हे म्हणजे तिला द्यायचं असं वय. अहो, नाही जमणार आहे. काय कसं नाही करतो जमणार? ते तर अवघडून बसलं वहिनी. हो ना, खूप पोटात दुखतंय ग. त्यांना म्हणावं स्वतःची काळजी घ्या. अंजे, तुझ्याकडे ओवा आहे का? नाही ना, पण माधुरी वहिनींकडे असेल. बरोबर बघते. आता चान्स आहे, तुम्ही गुलाबाचं फुल घेऊन टाका. अहो नाही हो, माझ्याच्याने नाही होणार. हिंमत नाही होत माझी. असं कसं नाही होणार? प्रयत्न तर करा. जा. खरं अहो, असं मालक जा. नाही. मालक जा ना. आहे का ओवा तुझ्याकडे? नाही ना वहिनी, कालच संपला. अरे देवा, माझ्याकडे पण होता ग, तो पण संपला. आयत्या वेळी ना काही मिळणार नाही. वहिनी, भाऊजी जाणार असेल तर माझ्यासाठी पण सांगा ना ओवा आणायला. अजून 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे 1 किलो साखर सांगा, अर्धा किलो रवा, अर्धा किलो. हो म्हणजे जाणार असतील तर सांगा. बरं. अंजूला विचारा ना, तिच्याकडे असेल. अगं आत्ताच अंजेला विचारलं मी, नाहीये तिच्याकडे ना. हो का? मग लता, काय ताई? अहो एक काम होतं तुझ्याकडे. बोला ना. ओवा आहे. का? अगं आईच्या खूप पोटात दुखते ग. मग काय औषध वगैरे दिलं की नाही? आणलं ना, डॉक्टरकडनं पण आणलं, काही उपयोगच होत नाहीये. समीर भाऊजीने पण गोळी दिली, त्याचाही काही फायदा नाही झाला. त्याचा काय उपयोग होणार? बघ ना ग, माझ्याकडे होता पण नेमका संपलाय. आणि तुला माहितीये ना, आई त्यावेळी काही मिळणार नाही. देशील का? हो देते ना. हा. आणि आईकडे आणून द्या जरा, मी तिकडे जाते. देते ना, त्यात काय एवढं. आलेच. मी काय आहे? काही नाही. माझे मागे का? नाही. काही काम आहे का? नाही. कशाला मागे येतात नुसते? काम धंदे नाही, काय नाही, नुसते आपले फिरत बसतात. ते घेऊन जा ना. मालक काय झालं? तुम्ही का नाही दिलं त्यांना? मी द्यायला गेलो तर ती गेली. आता कसं देणार? जा परत प्रयत्न करा. अहो नाही जमणार. नाही जमणार. जा ना मालक, जा. शोभा काय चाललंय तुझं? शोभा, मला तुला काहीतरी द्यायचंय. मोन्या मगाशी म्हणाला तुला काहीतरी सांगायचंय, आता म्हणतो काहीतरी द्यायचंय. तू नक्की ठरव तुला काय करायचंय. आता ठरलं. हा, ठीक आहे. गुलाब. त्याचा काय करू? गुलकंद? नाही, गुलकंद कशाला करते? मग शोभे, आई अगं बाहेर कशाला आलीस? एका जागी बसवे ना, मला पोटात खूप दुखते माझ्या. आणि तुला कधी बोलावलं होतं आणि तू आता येतेस का? अगं बाई माझे, तुझ्यासाठी सगळीकडे ना ओवा शोधते मी, कोणाकडे आहे का? मिळाला? हा, त्या लताकडे आहे, ती येते घेऊन. मास्टर हो. तुझ्या हातात काय रे? हे काय? गुलाबाचं फुल आहे. दिसतंय मला. कोणी दिलं? हे भानूनी दिलं. भानूने लाल गुलाब दिलाय तुला? बघ शोभे. अहो काय, ते लाल गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे ना, म्हणून भानूनी दिलं मला. बापरे, अरे तुला लाज बीज काहीच वाटत नाही. आणि वरती तोंड करून सांगतोय भानूने दिले प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून. शोभे अगं आता तरी बोल त्याला. अगं ए आई, तुझ्या पोटात दुखतंय ना, तरी संशय घेणे काय थांबत नाही तुझं. अगं पण काय हो मावशी, काय झालं रागवायला? मग अरे ह्याच्या हातात बघितलास का लाल गुलाब? भानूनी याला चक्क गुलाबाचं फूल दिले लाल. काय?
मोहन, अरे आपण लहानपणीपासूनचे मित्र आहोत आणि तू असं केलं? लाज नाही वाटत तुला असं करायला? त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे पण? अरे तुला माहिती आहे ना माझं भानूवर किती प्रेम आहे. हा? वहिनी असताना तू भानूला देतोस. शोभा बोलत नाही ना, त्याचा गैरफायदा घेतोय तो. बाकी काय नाही. माझं भानूवर प्रेम आहे, तुला माहिती आहे. मला बोलत तिला नाही, अगं मॅडम. अरे वागणं झालं. मालक, तुम्ही सरळ शोभाताईंच्या हातात ते गुलाबाचं फुल द्यायचं ना. माझं नाव घेतलं नसतं ते सगळं घडलंच नसतं. अहो पण तुम्हीच मला फुल दिलं ना, आम्ही खोटं कसं बोलू? तेच ना, त्यामुळेच सगळं गोंधळ झाला. जाऊ दे हो, शोभाला प्रपोज करणं माझ्या नशिबात नसेल. असं कसं? जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुमच्या नशिबात पाहिजे ते तुम्हाला मिळणार. आज तुम्ही शोभाताईंना प्रपोज करायचं म्हणजे करायचं, आणि ते पण समोरासमोर. नाही हो जमणार मला, नाही समोरासमोर असं काय. आपण प्रॅक्टिस करूया. आपण असं कसं करणार? मी तुमच्या समोर उभी राहते आणि मी शोभाताई असं समजा, आणि आपण प्रॅक्टिस करूया. अहो अहो तुम्ही माझ्या फ्रेंड आहात, शोभा बायको आहे, असं कसं नाही येणार हो मला. आयडिया काय? अहो तुम्ही काय केलं? तुम्हाला मी शोभा वाटायला हवी ना, म्हणून. अहो पण शोभाला बघून माझ्या तोंडातून शब्द फुटत नाही. मी प्रपोज कसं करणार तिला? अरे देवा. मालक, आता काय करायचं? जाऊ दे, मला नाही येणार प्रपोज करता. जाऊ दे, जाऊ दे, नकोच करायला प्रपोज. मोन्या, असं चालेल तुम्हाला? हा. शोभा, शोभा, काय आहे? शोभा शोभा बोल पटकन. मला नाही जमणार हो. मला कसं घाबरून कसं चालेल? तुम्ही द्या ना मला गुलाब. जाऊ दे, नाही जमणार हो मला. जाऊ दे. मालक, निदान प्रयत्न तरी करा. प्रयत्न केला तर समाधान तरी मिळेल आपल्याला. नाही नाही येणार हो मला. मोहन, हो नका हो, आता शोभाचा आवाज काढून सारखं मला घाबरवू. नाही नाही, शोभाताई खरंच आल्या. हा. शोभा, बापरे. अरे देवा, अरे काय हे मोन्या, माझी साडी तू लादी पुसायला आता वापरणार आहेस का? अरे तुला सांगितलं एक साडी घे, तर घेत नाही. आधीच माझ्याकडे कमी आहेत साड्या. काय म्हणावं तुला? काय काय केलंस मला सांग. लग्न झाल्यापासून आता काय सुख दिलंस मला? अरे संसाराची वाट लावली माझ्या. खरंच सांगते, हा माणूस आहे ना माझ्याकडे डोक्याला ताप झालाय, ताप. अरे काय काय बघ, मी आता एवढं म्हणते तरी आहे तुझ्या काय फरक पडतोय? नाही. किती किती म्हणून बोलायचं तुला? बोलून बोलून मला. शोभा, आय लव्ह यू. ऐका, हे बघ काय म्हणतात मला, आय लव्ह यू. आई, काय गा? माझा नवरा बघ मला काय म्हणतोय. काय म्हणतोय? आय लव्ह यू. मोन्या, तुला आता बरं हे सुचलं? हा, काहीतरी जपलं. नको त्या वेळेला नाटक करू नकोस. हा, हे सगळे करण्यापेक्षा ना कामाकडे लक्ष दे. आय लव्ह. मालक, सॉरी, मी आता तुम्हाला लई फोर्स केलं ना. नाही नाही, काही हरकत नाही. त्याच्यामुळेच आयुष्यात एकदा तरी आय लव्ह यू म्हणण्याचा तरी आनंद मिळाला. मालक,
एक विचारू का शोभाताई तुमच्यावर प्रेम नाही ना करत? कोणी सांगितलं तुम्हाला? असंच वाटतं. अहो नाही, तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बघितलं म्या कशा बोलून गेल्या त्या. अहो, तिच्या रागवण्यात भडकण्यातच प्रेम आहे खरंच, आणि मला ते नेहमी जाणवतं.